नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हे बघा, आत्ता मी इथे दसऱ्याची पूजा केलेली आहे. हे आमचं देवघर आहे. आणि हे बघा, इथे हे देवघर दिसत असेल तुम्हाला. आणि मला इथे दाखवायला हे वाटत आहे. हे बघा, इथे मी माझे दागिने ठेवलेले आहे. त्यानंतर हे पेन ठेवलं आहे. नंतर पैशाचं पाकिट ठेवलं आहे. नोटबुक्स ठेवलं आहे. हळदपिंजर ठेवली आहे. नंतर ही सगळी हत्यारं ठेवली आहेत. कातर आहे, सुरी आहे, स्क्रूड्रायव्हर आहे, पेन आहे. मग मी इथे स्वतःच एक सरस्वतीचा फोटो काढलेला आहे. हा बघा, दिसत असेल तुम्हाला. दाखवते तुम्हाला. हा बघा, हा सरस्वती प्रसन्न म्हणून मी असा स्वतःच हा एक फोटो केलेला आहे. त्यावर हळदपिंजर घातलेला आहे. त्यानंतर इथे तबल्याची तबला ठेवलेला आहे. त्यानंतर इथे गणपतीचा फोटो ठेवला आहे. आणि हे सगळं आमचं मंदिर आहे. तर अशा प्रकारे आता माझी ही पूजा झालेली आहे. आणि आता मी तुम्हाला एक सुंदर लेख वाचून दाखवणारच आहे. नेहमीप्रमाणे जो आपला रोजचा जो असतो लेख, तो मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे. तर बघूया आपण तो लेख कुठचा आला आहे, किंवा गोष्ट सांगेन, किंवा कविता, किंवा दसऱ्याबद्दल काहीतरी सांगेन. तर बघूया आपल्याला कुठचा लेख चांगला आला असेल तर तो वाचते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला छान काहीतरी मिळू शकतं. आणि तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आणि नेहमीप्रमाणे मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही कुठच्या देशातून मला पाहत आहात. म्हणजे मला तुम्हाला थँक्स म्हणता येईल. बघूया हां, कुठे काही मिळतो आहे का लेख, तर मी तुम्हाला तो वाचून दाखवणार आहे. बरेच काय लोक ना खाद्यपदार्थ पाठवतात, तर ते मी काही तुम्हाला वाचून नाही दाखवणार आहे. पण एखादी गोष्ट मिळाली तर मात्र नक्कीच, किंवा एखादा लेख असेल तर. हा एक लेख आहे बघा, परेल मुंबईवरून कोणीतरी पाठवला आहे. काय आहे मला माहीत नाही, पण आता इथे दिसला म्हणून मी वाचत आहे. बघा, तुम्हालाही आवडतो का? अटॅचमेंट खूप भयंकर असते. एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते, तुमच्याशी तिची ओळख होते, हळूहळू बोलणंही वाढतं, नाही नाही म्हणत मैत्रीही होते, आणि चक्क एक दिवस तुम्हाला त्या व्यक्तीची सवयच होऊन जाते. ती व्यक्ती तिचे प्रॉब्लेम शेअर करते, तुम्ही कधी तुमचे प्रॉब्लेम शेअर करता, कधी तुमचा मेसेज गेला नाही तर त्या व्यक्तीला वाईट वाटते. नवीन नवीन तुमच्याकडून झालेली प्रत्येक चूक ही माफ असते. कालांतराने तुमची छान मैत्रीही होते, आणि ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात महत्त्वाची जागा घेते. अचानक या गाडीला ब्रेक लागतो. नेहमी वेळ देणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात आता त्याचा वेळ आणि पर्सनल प्रॉब्लेम महत्त्वाचा होतो. आपल्याला गुड नाईट न बोलता झोपणारी व्यक्ती नंतर कित्येक रात्र न बोलताच झोपते. आजही तुमचं मन मात्र एक तरी मेसेज येईल याची वाट पाहत असते. परत त्या व्यक्तीला कॉल या मेसेज करता, पण या व्यक्तीचा आपल्याप्रती बदललेले रूप पाहू लागतो तो फुल स्टॉप. तुमच्या इमोशनला आणि एक दिवस ती व्यक्ती तुमची चूक न सांगताच तुमच्या आयुष्यातून निघून जाते. डोंट गेट टू मच अटॅच बिकॉज एव्हरीथिंग इज टेम्पररी. खरंच खूप छान मेसेज होता. मला वाटलं मी तो तुमच्यापर्यंत पोचवावा, म्हणून मी हा खटाटोप केला आहे. आणि जर तुम्हाला हा मेसेज माझा आवडला असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन मेसेजेस घेऊन येत असते.
लेख घेऊन असते, कथा सांगत असते, कादंबऱ्या सांगत असते. माझे 2 चॅनल्स आहेत. हे एक चॅनल आहे आणि अजून एक एव्हरीथिंग इन वन आहे. त्यावरही अनेक जोक्स, कादंबऱ्या, लेखक, डान्सिंग, कुकिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे सगळं काही आहे. तर मस्त मजा करा, आनंदी राहा आणि सगळ्यांना परत एकदा दसऱ्याच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. बाय.